हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3258. भाग्यवंता मी विष्णुदास जगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत. नाही ते पुरवित आणुनी जवळी, गाऊनी माऊली गीत सुखे. प्रीती अंगी असे सदा सर्व काळ, वळली सकळ सुखे ठाई. आपुल्या स्वभावे जैसे ते असो, तैसे ते दिसो साजिरेची. वासनेचा कंद उपडिले मूळ, दुरिते सकळ निवारिली. तुका म्हणे भक्तजनांची माऊली, करील सावली विठ्ठल आम्हा. 3258. आम्ही विष्णुदास जगात सर्वश्रेष्ठ असे भाग्यवंत धैर्यवंत आहोत. आमचे सदाचरण अभंग आहे. आमची विठाई माऊली जे आमच्याजवळ नाही ते आम्हाला देऊन पुरे करते. आमच्या माऊलीचे गीत सुखाने गातो. आमच्याबद्दल विठाई माऊलीला विलक्षण प्रेम आहे, त्यामुळे सर्व सुखे आमच्या वाट्याला आली आहेत. आमच्या सेवाभावी वृत्तीमुळे आम्ही विष्णुदास जेथे जातो तेथे शोभून दिसतो. विष्णुदासांनी वासनेचा कंद समूळ उपटून टाकला आहे, त्यामुळे सर्व पापांचे निवारण झाले. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल हा भक्तजनांची माऊली आहे, तोच आमच्यावर सावली करतो. 3259. बोंदावया मीस घेऊनी संतांचे, करी कुटुंबाचे दास्य सदा. मनुष्याचे परी बोल रावा करी, रंजवी नर नारी जगामध्ये. तिमयाचे बैल करी शिकविले, चित्रीचे बाहुले गोष्टी सांगे. तुका म्हणे देवा कळो हे महती, लाज नाही चित्ती निसुंगाते. 3259. लोकांनी फसविण्यासाठी संतपणाचे सोंग घेऊन लोकांकडून द्रव्य घेतो आणि कुटुंबाचे दास्य करतो. मनुष्याप्रमाणे पोपट बोलतो आणि जनांचे मनोरंजन करतो, त्याप्रमाणे हा आपल्या मधुर भाषणाने स्त्री पुरुषाच्या मनाचे रंजन करतो. ज्याप्रमाणे नंदीबैल मालकाने शिकविल्याप्रमाणे मान हलवितो किंवा कटपुतळीच्या खेळातील बाहुली सूत्रधाराच्या बोटाच्या हालचालीप्रमाणे नाचते, त्याप्रमाणे तो शाब्दिक ज्ञान पडविल्याप्रमाणे लोकांना सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, किती निर्वचना केली तरी त्याला लाज वाटत नाही, असा कोडगा मनुष्य त्याचे महंतपण जाळून जाऊ. 3260. अंगी घेऊन या वारे दया देती, तया भक्ता हाती चोट आहे. देवारा बैसोनी हलविती सुपे, एसी पापी पापे लिंपती ती. एकी बेकी न्याये होतसे प्रचित, तेने लोक समस्त बोलताती. तयाचे स्वाधीन दैवते असती, तरी का मरती त्यांची पोरे. तुका म्हणे पाणी अंगारा, जयाचा भक्त कान्होबाचा तोही नव्हे. 3260. काही ढोंगी लोक अंगात शूद्र देवताचे वारे आहे असे म्हणून लोकांवर दया दाखवतात. वास्तविक त्यांच्या अंगात काही नाही. काही लोक देव्हारा मांडतात, त्यावर चौऱ्या ढाळतात, भूत भविष्य सांगतात, ते पापात अखंड बुडतात. लहान मुले एकी बेकीचा खेळ खेळतात, त्या न्यायाने प्रचिती आली की त्याला देव मानून समस्त लोक भुलतात. जर देव त्यांचे स्वाधीन असते तर त्यांची स्वतःची पोरे मेली असती का? तुकाराम महाराज म्हणतात, पाणी अंगारा देऊन चमत्कार करतो तो कान्होबाचा भक्त नाही. 3261. अधमाचे चित्त अहंकारी मन, उपदेशसीन तया केला. पापियांचे मनन करी आचार, विधवेसी शृंगार व्यर्थ केला. अधमाचे चित्त दुश्चित एकेना, वाया विन मना करुणी काय. गर्दभासी दिली चंदनाची उटी, केशर ललाटी शुकराच्या. पंचकेसी सांगता उदंड, परिते पाखांड चिंते मनी. तुका म्हणे तैसे अभाविका सांगता, वावगाचे चित्ता सीन होय. 3261. अधमाचे चित्त मन अहंकारी असते, त्याला समुपदेश केला तर करणाराला परिश्रम होतात. पापी माणूस शुद्ध आचरण करत नाही. विधवेने कितीही साज शृंगार केला तरी तिला त्याचा लाभ होत नाही. त्याप्रमाणे दुश्चिंत असणाऱ्या प्राण्याला उपदेश करणे व्यर्थ आहे, तो ऐकतच नाही. मग त्याला प्रतिबंध केल्यास काय उपयोग? गाढवाला चंदन उटी लावणे, डुकराच्या भालावर केशराचा टिळा लावणे व्यर्थ आहे.
तसा पाप्याला उपदेश करणे व्यर्थ आहे. पतीची फसवणूक करणाऱ्या व्यभिचारी स्त्रीला पातिव्रत्य धर्माचा उपदेश व्यर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, अभाविकाला समुपदेशन करणे व्यर्थ आहे, सांगणाऱ्याला परिश्रम होतात. 3262. संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी, आदरे निहाळी परश्रीसी, विटये करणासी संत वायामृता, श्री शब्द एकता निवे कर्ण, कथे माझी निज वाडे नित्यक्षणी, श्रियेंचे कीर्तनी प्रेम जागे, तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे, स्वभावा करावे काय कोणी. 3262. संत दिसले की त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून त्यांना नमस्कार करण्याऐवजी मान वळवून त्यांची नजरानजर टाळतो. पण परस्त्री चालली की तिला लक्षपूर्वक निहाळतो. संत वचने ऐकताना तिटकारा वाटतो, पण परस्त्रीचे बोलणे ऐकावेसे वाटते. हरिकथा ऐकताना डुलक्या येतात, पण एखादी स्त्री नाचगाणे करीत असेल तर त्यासाठी आवडीने जागरण करतो. तुम्ही माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण स्वभावाला कोण काय करणार, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3263. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती व्हावे, मनवनी चिंता नाही आम्हा देवास दासा, न भ्यो गर्भवासा जन्म घेता, आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत एरा. 3264. अत्यंत पुरातन परंतु भोळे भाविक अत्यंत चांगले असे आम्हा वैष्णवांचे हे पंढरीचे दैवत आहे. त्याला श्रद्धेने भक्तीने जसे रूप द्यावे तसे ते रूप धारण करते. त्यामुळे आम्हा विष्णुदासांना कोणतेही भय नाही, जन्म मरणाची चिंता नाही. त्याचे भक्ती सुख अनुभवण्यासाठी गर्भवासाच्या दुःखाला आम्ही भीत नाही. विठ्ठल नामसकीर्तनाचा असा घोष करू आणि आम्ही त्यातच इच्छेप्रमाणे सर्व सुखाचा भोग घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही एकमेकाला कधीही विसरत नाही, कारण आम्ही सर्व काळ देवाच्या संगतीत असतो. 3264. नाही बळ योग अभ्यास, कराया न कळे ते क्रिया साधनाची, तुझे बेटीचे प्रेम अंतरंगी, नाही बळ अंगी भजनाचे, काय पांडुरंगा करू बा विचार, जुरते अंतर बेटावया, तुका म्हणे सांगा वडीलपण बुद्धी, तुझविन दया निधी पुसो कोणा. 3264. पांडुरंगा योगाभ्यास करण्याचे सामर्थ्य, अभ्यास करण्याचे तंत्र माझ्याकडे नाही, साधनाचे क्रिया तंत्र ठाऊक नाही. तुझ्या भेटीचे प्रेम तळमळत अंतरात आहे, पण तुझ्या प्राप्तीसाठी लावणाऱ्या भजनचे सामर्थ्य माझ्याकडे नाही. देवा आता तूच सांग, मी काय करू, तुझ्या भेटीसाठी माझे मन झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे दयानिधी, वडीलकीच्या नात्याने तूच बुद्धी दे की तुझ्या भेटीसाठी मी काय करू, तुझ्याशिवाय मी कोणाला विचारू. 3265. हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठलदास ठेवी, तुझा भाव आड येऊन नेदी चित्ता, करावा अनंता नास त्याचा, अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर पडो नेदी, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. 3265. विठ्ठला, आमच्या हातून तुझी चरण सेवा करण्याचे सुख आम्हाला द्यावे, हेच सर्वश्रेष्ठ दान द्यावे. आम्ही तुझ्याकडे वारंवार मागत आहोत, कारण या सेवेची फळे आनंददायी मधुर असतात. जन्मोजन्मी तुझा आश्रित सेवेकारी करून ठेव, याशिवाय जीवनात दुसरा भाव चित्तात येऊ देऊ नको. आलाच कर तो त्वरित नष्ट कर, अनंता काळाचे भय निवारण करून माझे चित्त निर्भयपणे तुझ्या चिंतनात तल्लीन आहे. मला एक क्षणभरही तुझा विसर पडणार नाही असे कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आणि जी इच्छा करतो ती तू पूर्ण करतो. तू आमच्यासाठी कल्पवृक्ष आहेस. 3266. बहुता जन्म अंती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करी आता बापा सोयिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग हाय नीट पंढरीचा, पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पाहावे विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुका नाचे छंदे नाम घोषे. 3266. अनंत योनीत फिरल्यानंतर तुला शेवटी हा माणसाचा जन्म लाभला आहे, तेव्हा
आता तू देवाला आपलासा करून घे. बाबा आता स्वार्थ सोड आणि स्वहित कसे होईल याचा विचार कर. अर्थप्राप्तीसाठी करतो तू तो अनर्थ टाकून दे. आता तू संकल्प विकल्प कुमार्ग सोडून पंढरीच्या सन्मार्गावरून वाटचाल कर. सर्व सुखाचे आनंदाचे मूळस्थान जे पंढरपूर, तेथे जाऊन विठ्ठलाचे रूप विटेवर उभे आहे ते पहा. आनंदाचा कंद विटेवर नीट उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या नामछंदात घोषात नाचत आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 3267. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेची पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमाने कोण झाले झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, तयांची पुराणे भाट झाली. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हात चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अबेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिये सवे. मैराळ जनक कोण कुळ त्यांचे, महिमान तयांचे काय सांगो. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित नेनो किती. ते कुळ पवित्र आहे आणि तो देश पावन आहे, ज्या कुळात या आणि देशात हरिभक्त वैष्णव जन्म घेतात. हरिदासाचे कर्म धर्म नारायण आपणच झाला, त्याच्यामुळे तिन्ही लोक पावन झाले. वर्ण अभिमान बाळगल्याने कोणी पवित्र झाले का? मला सांगा, जो अंतःकरणपूर्वक नामचिंतनामध्ये रंगून गेलेला असतो तो कोणत्याही वर्णाचा असो, तो संसार सागरातून तरुण जातो. ज्यांनी शुद्ध अंतःकरणाने हरिभक्ती केली ते उद्धरून गेले असे त्यांचे पुराणात वर्णन केलेले आहे. असे सत्यवचनी तुळाधार विठ्ठल भक्तीत रममान झालेले संत गोरोबा कुंभार, ज्यांनी देवाच्याच चरणी नाते जोडलेले संत रोहिदास, हे दृढ भक्तीमुळे सर्व वंदनीय झाले. संत सेना महाराज, संत कबीर, संत लतीफ महान भागवत भक्त होते. गंगेप्रमाणे त्यांचे अंतःकरण निर्मळ होते, पवित्र होते, हे आठवणीत ठेवा. कान्होपात्रा ही एकनिष्ठ भक्त होती. खोदू दादू व्यवहार उद्योग करीत असताना देखील नामचिंतनाने त्यांचे अंतःकरण भगवंताशी एकरूप झाले होते. संत चोखा मेळा आणि संत बंका यांचे शुद्ध अंतःकरण पाहून नामयात श्रीहरीने त्यांना आपल्याशी ऐक्य करून घेतले. नामदेवाची दासी जनाबाई हिच्या भक्तिभावाच्या बळाने विठोबा तिच्याबरोबर जेवत असे. कुळच माहीत नाही असा मैराळ जनक नावाचा भक्तबन हरिभजनाने त्याचा उद्धार झाला. यावरून असे दिसते की मनुष्य कोठेही जन्माला आला असला तरी जो विष्णुदास आहे त्याचे अंतर्बाह्य जीवन आनंदी बनते, असा वेदशास्त्राचाही सिद्धांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनामाने कितीतरी हरिभक्त उद्धरून गेले याची असंख्य उदाहरणे शास्त्रीय ग्रंथात सापडतील, ती तुम्ही एक वार पहा. 3268. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी मनती साधू. अंगाला वनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप. दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळतयांसी संगती. 3268. लोकांना फसविणारे अंगी ढोंगी जगात कसे झाले, जे कर्मात लिप्त होतात आणि स्वतःला साधू म्हणवितात. हे ढोंगी साधुत्वाचे सोंग दिसण्यासाठी सर्वांगाला राख फासतात, टिळे लावतात आणि अंधारात पाप करतात. अंगात वैराग्याचा डौल मिरवतात आणि विषयाचा यथास्थित भोग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दांभिकाबद्दल किती सांगू, एवढेच सांगतो की त्यांच्या संगतीला आग लागू. 3269. मानू काही आम्ही आपुलिया इच्छा, ना तरी सरिसा रंक राहू. आपुला उदास आहो देहभावी, मज लज्जा जीवी चाड नाही. तुका म्हणे आम्ही खेळो सहज लीळे, मनोनी निराळे सुख दुःख गा. 3269. आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे ज्या संत पुरुषाची जशी योग्यता असेल तसा सन्मान देऊ. तसे आम्हाला श्रीमंत गरीब सर्व समान वाटतात. आपल्या देहाभावीविषयी
आम्ही उदास आहोत, मग दुसऱ्याची भीड बाळगण्याची गरज काय? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जीवन जगतो ते सहजपणे लीला करतो, त्यामुळे सुखदुःखापासून अलिप्त आहोत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.